तुम्हाला त्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल किंवा जास्तीत जास्त पैसा मिळवायचा असेल, उद्योगपती व्हायचा असेल तर वाणिज्य शाखेला प्रवेश घेणं गरजेचं आहे. पहा, म्हणजे शाखांची ओळख लगेच थोडक्यात सांगता येणार नाही, परंतु वाणिज्य शाखेमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, अर्थशास्त्रामध्ये पैसा मिळवायचा असेल किंवा त्याचबरोबर उद्योग आणि व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर वाणिज्य शाखेला प्रवेश घेणं गरजेचं आहे. पहा, किंवा तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग आणि मेडिकल, फार्मसी, त्याचबरोबर रिसर्च मध्ये जास्तीत जास्त चांगल्या नोकरीच्या संधी असतात. पहा, तर विज्ञान शाखेला प्रवेश घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहोत, कला, वाणिज्य आणि विज्ञान सर्व शाखांसाठी महात्मा गांधी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दिले जाणार आहेत. आणि त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची शॉर्टलिस्ट सुद्धा आपल्याला माहित असेल. पहा, काय होतं, बऱ्याच वेळेस निकाल लागतो, प्रवेशाची धामधूम सुरू असते आणि आपल्यापाशी डॉक्युमेंट्स नसतात. पहा, महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, वाटलं तर नोटेड करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. शाळा सोडलेला दाखला तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. पहा, आता जे तुम्हाला पास झाल्यानंतर शाळा देणार आहे, त्याचबरोबर तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुमचं गुणपत्र तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. या दोन्ही डॉक्युमेंटची त्याचबरोबर झेरॉक्स तुमच्या बरोबर 4 ते 5 असणं गरजेचं आहे. जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जातीचा दाखला म्हणजे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला देखील असणं गरजेचं आहे. पहा, त्याचबरोबर त्या ठिकाणी जर काही अंध अपंग विद्यार्थी असतील, म्हणजे ज्याला आपण हँडिकॅप्ड असं म्हणतो, त्यांच्याकडे त्याचं देखील प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. काही माजी सैनिक असतील, काही खेळाडू असतील स्टेट लेवलला, त्यांचं देखील प्रमाणपत्र जवळ ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची अतिशय चांगली गोष्ट आमच्या ज्युनियर कॉलेजमधली सांगतो. पहा, आमच्याकडे एनसीसी हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे की ज्याच्यामध्ये मी स्वतः प्रमुख आहे. आतापर्यंत बरेच विद्यार्थी आमचे पोलीसमध्ये, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये त्या ठिकाणी भरती झालेले आहेत. ज्यांना त्या ठिकाणी तिन्ही दलामध्ये करिअर करायचे, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स मध्ये असेल, एनडीए असेल, नेव्ही असेल, पोलीस भरती, सैन्य भरती, तर त्या ठिकाणी आपल्याकडे एनसीसी विभाग गव्हर्नमेंट कडून जो चालवला जातो त्याचं प्रमुख मीच आहे. पहा, तिथं तुम्हाला 11वी 12वी करत करत एनडीएचं देखील प्रिपरेशन थोडक्यात माहिती त्या ठिकाणी दिली जाते आणि बी प्रमाणपत्र त्या ठिकाणी एनसीसी तुम्ही घेणार आहात. पहा, आणि म्हणून प्रवेश मर्यादा आमच्याकडे लिमिटेड आहे. आमचं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. पहा, 1 पैसे सुद्धा त्या ठिकाणी फी घेतली जात नाही. फक्त ज्या अंतर्गत परीक्षा आपण घेतो, चाचणी असेल, सराव परीक्षा असतील, प्रथम सत्र असेल, तेवढीच फक्त परीक्षा फी त्या ठिकाणी घेतली जाते. महत्वाचं दुसरं वैशिष्ट्य आमच्या शाळेचं, कॉलेजचं सांगायचं झालं, प्रत्येक क्लासरूम मध्ये डिजिटल बोर्ड आहे. आता कसं पलीकडे स्कॉलरशिपच्या वर्गात 8वीच्या बोर्ड आहे. पहा, ईच अँड एव्हरी क्लासरूम, प्रत्येक क्लासरूम मध्ये डिजिटल बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मग तो कला शाखेतला विद्यार्थी असेल, विज्ञान मधला असेल किंवा वाणिज्य मध्ये असेल, त्याला प्रत्येकाला डिजिटल बोर्ड वरतीच शिकवलं जात आहे. येतंय लक्षात की अतिशय महत्वाचा बदल. आणि याच वर्षी ते सगळे बोर्ड बसवलेले